नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ नंबर सिस्टीम या रिलेटेड माहिती बघितलेली होती. आता आपण एक एक जो टाईप आहे नंबर सिस्टीमचे जे फोर टाइप्स आहेत. डेसिमल सिस्टीम, डेसिमल नंबर सिस्टीम, दुसरा आहे बायनरी नंबर सिस्टीम, तिसरा आहे ऑक्टल नंबर सिस्टीम आणि फोर्थ आहे हेक्साडेसिमल सिस्टीम. असे 4 टाइप्स आहेत नंबर सिस्टीमचे. तर त्यामधील आपण जो पहिला टाइप्स आहे डेसिमल नंबर सिस्टीम, तर तो आजच्या लेक्चरमध्ये त्या रिलेटेड आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, डेसिमल नंबर सिस्टीम आपण इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं होतं. डेसिमल नंबर सिस्टीमचा बेस किती असतो या ठिकाणी बघा. डेसिमल नंबर सिस्टीमचा बेस असेल त्याला आपण बेस म्हणू शकतो किंवा रॅडिक्स पण म्हणू शकतो. बघा, बेस और रॅडिक्स किती आहे त्याचा 10 आहे. किती आहे 10 आहे. आणि नंबर्स जर विचारले तर कोणकोणते असणार आहे नंबर्स, तर या ठिकाणी लक्ष द्या. 0 पासून 0 1 2 3 4 5 6 7 8 and 9 हे काय आहेत, तर हे नंबर्स आहेत. मग या ठिकाणी बघा, इन डेसिमल नंबर सिस्टीम अ सेट ऑफ 10 सिम्बॉल्स. तर हे काय आहे, 0 म्हणजे झिरोचं रिप्रेझेंट म्हणजे हे काय सर्व सिम्बॉल्स आहेत. काय आहेत, सिम्बॉल्स आहेत. हे काय सर्व दिलेले आपले 0 to 9 पर्यंत जे काय आहे तर ते सर्व काय आहेत, सिम्बॉल्स आहेत. त्यानंतर बघा, इन डेसिमल नंबर सिस्टीम अ सेट ऑफ 10 सिम्बॉल्स. ह्या नंबर सिस्टीममध्ये किती नंबर्स आहेत तर 10 आहे, म्हणजे 10 सिम्बॉल्स आहेत. आर यूज टू स्पेसिफाय क्वांटिटीज विच आर नोन ॲज डिजिट्स. मग यांनाच आपण काय म्हणत असतो, डिजिट्स म्हणत असतो. यांनाच आपण काय म्हणत असतो, डिजिट्स म्हणत असतो. मग त्यामध्ये डिजिट्सचा यूज करून आपण जे नंबर सिस्टीम जे आहे किंवा मॅथमॅटिकल जे ऑपरेशन जे आहे तर ते आपण करणार आहोत. आता त्यानंतर बघा, सिन्स डेसिमल नंबर सिस्टीम हॅज 10 बेसिक सिम्बॉल. बघ, डेसिमल सिस्टीममध्ये जे सिस्टीम हॅज अ बेसिक सिम्बॉल किती असणार आहे आपले, हे 10 आहे. 0 to 9 आपले सिम्बॉल्स असणार आहे. त्यानंतर मग बघा, डेसिमल नंबर सिस्टीम्स कंटेन्स क्वांटिटी 0 to 9. आपण म्हणू शकतो 0 to 9 हे जे काय आहे तर ते डेसिमल सिस्टीमचे काय आहे, डेसिमल नंबर सिस्टीम कंटेन्स ही क्वांटिटी आहे 0 to 9. द नंबर 10 इज रिप्रेझेंटेड ॲज द कॉम्बिनेशन ऑफ 1 and 0. बघा, जो आपला बेस आहे 10 आहे, मग तो कशापासून बनलेला आहे, कॉम्बिनेशन ऑफ 1 and 0 पासून हा आपला 10 बनलेला आहे. आता यामध्ये बघा, आपले जे क्वांटिटीज आपण या ठिकाणी बघा क्वांटिटीज घेऊयात. या ठिकाणी बघा, आपण एखादी वस्तू घेतली, समजा एक वस्तू घेतली. आता ही याला आपण काय म्हणू शकतो, क्वांटिटी म्हणू शकतो. मग ती रिप्रेझेंट कशा प्रकारे आपण करत असतो बघा. आता एक चॉकलेट घेतला आपण, समजा एक चॉकलेट आहे. या ठिकाणी आपण नाव देऊयात सुरुवातीला क्वांटिटीज. क्वांटिटी आहे एका ठिकाणी आणि दुसरी का आपण सिम्बॉल्स घेऊयात. डेसिमल सिस्टीम मध्ये आपण कशा प्रकारे क्वांटिटीचा सिम्बॉल मध्ये हे करतो बघा. या ठिकाणी बघा, एक तुम्ही चॉकलेट घेतलं, त्याला रिप्रेझेंट कशा प्रकारे करता तुम्ही 1 ने, बरोबर आहे. पण आपली जी सुरुवात आहे 0 ने होत असते. मग माझ्याकडे काहीच नाही, म्हणजे मी काहीच चॉकलेट घेतले नाही, मग तिथे काय येणार, या ठिकाणी बघा, सुरुवातीला माझ्याकडे काहीच नाही, तेव्हा आपण नन म्हणूयात किंवा नोन म्हणूयात, म्हणजे माझ्याकडे काहीच नाही, मग त्या ठिकाणी 0 घेऊयात. त्यानंतर मी एक चॉकलेट घेतलं, माझ्याकडे क्वांटिटी किती आहे, 1 आहे, म्हणून सिम्बॉल त्याचा 1 येणार आहे. 2 चॉकलेट्स घेतले, सिम्बॉल 2. 3 घेतले, त्यानंतर 4. माझ्याकडे आता क्वांटिटी किती आहे, 4, त्याचा सिम्बॉल 4 येणार. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला 9 पर्यंत. त्यानंतर 4 नंतर 5 6. माझ्याकडे 6 क्वांटिटी असल्या पाहिजे त्यावेळेस, 6 क्वांटिटी. त्यानंतर 7th,
पुढचा सिम्बॉल किंवा क्वांटिटी म्हणू शकतो, इकडे क्वांटिटी तिकडे सिम्बॉल 8 घ्यायचे आहेत. 4 5 6 7 8 3 आणि 3 6 2 8. ओके, त्यानंतर आहे पुढचा शेवटचा लास्ट आपला 3 4 5 6 7 8 अँड 9. 3 3 3 किती झाले टोटल? 9 सिम्बॉल झाले. क्वांटिटीज आपण बघितले आहे आणि त्याला सिम्बॉलने रिप्रेझेंट कसं करतो आपण डेसिमल नंबरमध्ये 0 to 9 अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. आता पुढे बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला समजलं क्वांटिटीचं कन्व्हर्जन सिम्बॉलमध्ये कशा प्रकारे करायचं. सुरुवातीला आपले इंट्रोडक्शन आहे, त्यामुळे तुम्ही म्हणशाल की खूप इझी टॉपिक आहे, परंतु एक एक कन्सेप्ट जी आहे तर ती सर्व महत्त्वाची आहे, म्हणून पूर्ण लक्ष द्या. कारण एकदा जर व्यवस्थित कन्सेप्ट समजली त्यापुढचे ज्यावेळेस तुम्ही डेसिमल टू बायनरी, बायनरी टू हेक्साडेसिमल, हेक्साडेसिमल टू बायनरी, बायनरी टू परत डेसिमल अशा प्रकारे आपल्याला ऑपरेशन करायचे आहे, त्यावेळेस तुम्हाला हे सर्व छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला महत्त्वाच्या ठरणार आहेत. पुढे आता बघणार आहोत बघा या ठिकाणी बघा, सिन्स डेसिमल नंबर सिस्टीम यूज 10 सिम्बॉल्स. आपण बघितले 10 कोणकोणते? 0 to 9. डेसिमल नंबर कॅन बी एक्सप्रेस युनिट्स, टेन्स अँड हंड्रेड्स अँड सो ऑन. मग तो काय जे आपले नंबर्स आहेत तर ते नंबर्स काय करतात, जे युनिट्स आहेत तर युनिट काय करत असतात, दर्शवत असतात. आता बघूयात फॉर एक्झाम्पल डेसिमल नंबर 284. आता आपण एक कोणता पण नंबर घेऊ शकतो. समजा आपण नंबर घेतला 732 हा नंबर घेतलेला आहे, बरोबर आहे. प्रत्येक डिजिट वेगवेगळे त्याची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. तर बघा इट कॅन बी एक्सप्रेस इन अ पॉवर ऑफ 10. आता आपल्याला डेसिमलमध्ये शिकायचं आहे. डेसिमलचा बेस किती असतो? 10 असतो. 10च्या पॉवरमध्ये आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. कशा प्रकारे लिहिशाल सांगा बरं. आता या ठिकाणी अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, ही जी किंमत आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायची आहे 732. आता या ठिकाणी लक्ष द्या, आपला डेसिमलचा बेस किती असतो, तर डेसिमलचा बेस किती असतो? 10 असतो, बरोबर आहे. आता सुरुवातीला किती घ्यायचं आहे? पॉवर 10चा पॉवर 0, त्यानंतर या ठिकाणी 10चा पॉवर 1, त्यानंतर 10चा पॉवर 2. इथपर्यंत समजलं सर्वांना. आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणत्याही नंबरचा पॉवर 0 असेल तर व्हॅल्यू किती येते? 1 येत असते, बरोबर आहे. आता आपला हा चॅप्टर आपण शिकत आहोत, त्यामध्ये तुम्हाला सर्व बेस आपण बघितलेला आहे. डेसिमल नंबरचा बेस किती आहे? 10 आहे, बरोबर आहे. बायनरीचा बेस 2 आहे. ऑक्टलचा बेस किती आहे? 8 आहे. आणि त्यानंतर हेक्साडेसिमलचा नंबर 16 आहे, बरोबर आहे. आता हे इथे पॉवर 0 घेतली. हे तुम्हाला प्रत्येक जेव्हा आपण नंबर सिस्टीम शिकणार आहोत, डेसिमल, बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल, त्यामध्ये आपल्याला पॉवर 0 प्रत्येक ऑपरेशनमध्ये घ्यावंच लागणार आहे, म्हणून लक्ष द्या. बघा 10⁻⁴, 2⁻⁴, 8चा पॉवर 0 आणि 16चा पॉवर 0 या सर्वांच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या किती येत असतात? 1 येत असतात. हे लक्षात ठेवा, हे सर्वात तुम्हाला महत्त्वाचं आहे. बघा प्रत्येक वेळेस तुम्ही कन्फ्युजन व्हाल की इथं 0 यायला पाहिजे, परंतु प्रत्येकाचे बघा 10⁻⁴, 10चा पॉवर 0, 2चा पॉवर 0, 8चा पॉवर 0, 16चा पॉवर 0 या सगळ्यांची किंमत किती येणार आहे? 1 येणार आहे. मग याऐवजी जर 2चा पॉवर 0 असता तरी 1 आला असता. इथे या ठिकाणी 8चा पॉवर 0 असता. आता ते ऑक्टलमध्ये येणारच आहेत, म्हणून आत्ताच लक्ष द्या. त्यानंतर हेक्साडेसिमलमध्ये 16चा पॉवर 0, मग व्हॅल्यू किती घेणार तुम्ही? 1 घेणार. अशा प्रकारे एक व्यवस्थित समजून घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला समजलं पॉवर सगळ्यांची व्हॅल्यू. एक मिनिट हा. आता इकडे लक्ष द्या, हे जे आपण एक्झाम्पल घेतलं, बरोबर. आता याची किंमत किती येणार आहे? 1 येणार आहे, बरोबर आहे. फक्त याची, हे बाकी अजून बाकी आहे. 10चा पॉवर 1. आता याची व्हॅल्यू किती येणार? 10चा पॉवर 1 म्हटल्यावर किती येणार? 10 येणार. आणि त्यानंतर 10चा पॉवर 2. 10चा पॉवर 2 जेव्हा येईल तर त्यावेळेस किती येणार? 1 व 2 0, 100. ओके. आता त्यानंतर आपल्याला याच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. मग 2 बघा, हा 2 जो आहे याला मल्टिप्लाय करा, दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. त्यानंतर 3 या ठिकाणी मल्टिप्लाय करा. आता हे तुम्हाला समजून सांगतोय म्हणून लिहितोय. त्यानंतर मग तुम्हाला ज्यावेळेस ऑपरेशन करायचे आहे, तुम्हाला बघा डेसिमल टू बायनरी, बायनरी टू डेसिमल, परत ऑक्टल टू बायनरी, समजतंय. त्यानंतर हेक्साडेसिमल टू बायनरी, बायनरी टू डेसिमल हे ऑपरेशन करत असताना डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू आल्या पाहिजे. आता हे समजण्यासाठी मी एक स्टेप घेत आहे, समजतंय. आता इकडे लक्ष द्या. 100 × 7
ज्यावेळेस तुमचं डायरेक्ट एक्झाम्पल्स घेईन तेव्हा डायरेक्ट तुम्ही किंमत सांगायची, याची किती किंमत, त्याची किंमत. आता ही तोंडी तुम्हाला जमेल, पण तुम्हाला मॅथमॅटिकली एक्सप्रेस कशा करशाल पेपरमध्ये, तर ते अशा प्रकारे करायचं आहे. व्हॅल्यू किती आली याची 2, याची किती आली 30 आलेली आहे बरोबर. 3 × 10 30 सॉरी. त्यानंतर 7 × 100 700. बघा म्हणजे प्रत्येक डिजिटच्या व्हॅल्यू ज्या आहे तर त्या व्हॅल्यू ज्या आहे तर त्या सर्वांच्या काय आहे वेगवेगळ्या आहे. आता त्यानंतर बघा डेसिमल नंबर कॅन बी एक्सप्रेस ॲज अ सम ऑफ पॉवर ऑफ 10. त्यानंतर बघा द डिजिट्स इन अ नंबर फ्रॉम राईट टू लेफ्ट हॅव अ इन्क्रीज वेटेज इन द टर्म ऑफ पॉवर ऑफ 10. यामध्ये बघा राईट टू लेफ्ट बघा आता ही जी संख्या आहे बरोबर आहे 732. बघा इकडची साईड कोणती आहे तुमची राईट साईड आहे. त्यानंतर इकडची कोणती आहे लेफ्ट साईड आहे. राईटकडून लेफ्टकडे जात असताना व्हॅल्यू किती व्हॅल्यू वाढणार का कमी होणार सांगा बरं. 2ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. 3ची व्हॅल्यू आहे 30 आहे. त्यानंतर 7ची व्हॅल्यू किती आहे 700 आहे. म्हणजे सांगा व्हॅल्यू काय होत आहे राईट टू लेफ्ट जात असताना व्हॅल्यू काय होत आहे इन्क्रीज होत आहे. काय होत आहे वाढत आहे आपण सांगू शकतो. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट आहे त्यामध्येच इफ डेसिमल नंबर हॅज अ इंटिजर अँड फ्रॅक्शन पार्ट देन वेटेज डिफर्स फॉर अ फ्रॅक्शन पार्ट ऑफ द नंबर. आता यामध्ये बघा द इंटिजर अँड फ्रॅक्शनल पार्ट्स आर सेपरेटेड बाय अ पॉईंट्स विच इज नोन ॲज डेसिमल पॉईंट. बघा आपले फ्रॅक्शन नंबर असतील त्यानंतर मग इंटिजर नंबर्स असतील आणि फ्रॅक्शन नंबर्स असतील तर हे जे जो पॉईंट जो आहे तर जो सेपरेट करतो त्याला आपण काय म्हणतो डेसिमल पॉईंट्स म्हणत असतो. मग आता समजून घ्या डेसिमल पॉईंट्स कशाला म्हणायचं. आता या ठिकाणी एखादी आपण व्हॅल्यू घेऊयात 40.27 घेऊयात. ठीक आहे. आता ही आपण एक व्हॅल्यू घेतलेली आहे. आता यामध्ये बघा इंटिजर कोणता आणि फ्रॅक्शन पार्ट कोणता. आता हा जो पार्ट आहे आपला तर हा पार्ट कोणता असणार आहे इंटिजर असणार आहे. हा पार्ट कोणता आहे इंटिजर. आता हे तर तुम्हाला बेसिक तर माहीतच असणार आहे. आणि हा पार्ट जो आहे तर हा फ्रॅक्शन पार्ट असतो त्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. जे पॉईंट्स मध्ये येत असतात जवळ त्याला आपण काय म्हणत असतो फ्रॅक्शन म्हणत असतो. आता इथे लक्ष द्या बघा आपण काय म्हणलो होतं द इंटिजर अँड फ्रॅक्शन पार्ट आर सेपरेटेड बाय अ पॉईंट. हा जो पॉईंट दिलेला आहे तो जो सेपरेट करतो त्यालाच आपण काय म्हणत असतो डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट असे आपण म्हणत असतो. मग या ठिकाणी बघा मग अशा वेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण काय केलं होतं बघा 40 लिहून घेतला होता. परंतु आता तुम्हाला जर एका ओळीत लिहायचं असेल तर 0 या ठिकाणी बरोबर आहे आणि इकडं 4 घेऊयात इंटू 10⁻². सुरुवातीला काय म्हणलो होतो 10⁻² पॉवर किती घ्यायचा 0 घ्यायचा. बघा या ठिकाणी पॉवर किती यातला 0 म्हणजे 2 × 10 पॉवर 0. तशाच प्रकारे बघा या ठिकाणी यातला पुढचा डिजिट आहे 4 इंटू किती येणार सांगा बरं. आणि यांची नंतर तुम्हाला काय करायचे आहे ॲडिशन करायची आहे. 4 × 10 पॉवर 0चा एकदा 10 पॉवर 0 घेतला त्यानंतर किती येणार 1 येणार. त्यानंतर या ठिकाणी पॉईंट येणार. पॉईंट आल्यानंतर तुम्ही काय करशाल आता हा 2 आहे बरोबर आहे 2 × आता तुम्ही ग्राफ वगैरे शिकलेला आहात. इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह असतात. बघा इकडे पॉझिटिव्ह चालणार आणि इकडे निगेटिव्ह आहेत बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा 0 आला 0 इकडे प्लस असतील तर इकडे काय येणार मायनस येतील. ग्राफमध्ये तुमचं उलटं होतं बरोबर. असा ग्राफ होता इकडे पॉझिटिव्ह होते म्हणजे 1 2 3 4 आणि या ठिकाणी काय होते निगेटिव्ह होते -1 -2 -3. पण या ठिकाणी लक्ष द्या हा 0 आहे बरोबर. इकडे जर पॉझिटिव्ह असतील तर त्या अपोजिट साईडला कोणते असणार निगेटिव्ह असणार. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे ज्या वेळेस पॉईंटच्या अपोजिट जर व्हॅल्यू असतील तर अशा वेळेस कोणती व्हॅल्यू घ्याल. या ठिकाणी बघा आपली जी व्हॅल्यू होती 40.27. आता हे झालं आपण 4ची व्हॅल्यू आणि 0ची व्हॅल्यू काढू शकतो. त्यानंतर डेसिमल पॉईंटच्या इकडचे म्हणजे फ्रॅक्शन नंबर जे असतील तर त्यांची व्हॅल्यू कशा प्रकारे काढायची. या ठिकाणी बघा आता हा आहे 2 × किती येणार 10⁻² पॉवर आपण बघितलेलं आहे. इकडे पॉझिटिव्ह नंबर असेल तर इकडे निगेटिव्ह असणार आहे. मग 0 झाल्यानंतर -1 म्हणजे 10 पॉवर -1 त्यानंतर प्लस पुढची
डिजिट्स आहे 7, हा नंबर आहे 7 इंटू 10 चा पावर -2. अजून पुढचा नंबर जर दिला असता तर 10 पॉवर इंटू 10 पॉवर -3 -4 अशा प्रकारे. तर समजलं. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, डेसिमल नंबरच्या ज्या व्हॅल्यू आहे तर ते व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण डेसिमल नंबर सिस्टीम मधील पहिला जो टाईप आहे डेसिमल नंबर सिस्टीम, तर तो आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे. आता बघा तुमचा पाठ झाला असेल बेस ऑर रेडिक्स किती आहे, डेसिमलचा 10 आहे, बरोबर आहे. नंबर्स पण कोणते आहे, 0 to 9 आहे. त्यानंतर पुढे आपण काय बघितलं, क्वांटिटीज आणि सिम्बॉल्स त्याविषयी आपण माहिती बघितली. माझ्याकडे समजा 2 वस्तू आहे तर त्याला सिम्बॉलमध्ये 2 आपण करतो, म्हणजे सिम्बॉल आणि क्वांटिटी यामधील फरक तुम्हाला समजला असेल. त्यानंतर मग बघा आपण एक किंमत घेतली होती, म्हणजे एक्झाम्पल म्हणून घेतला तर 732. बघा राईट कडून लेफ्ट कडे जाताना व्हॅल्यू काय होतात, इन्क्रीज होतात. ते आपण या एक्झाम्पलवरून बघितलेलं आहे. त्यानंतर शेवट काय बघितलं आपण, इंटिजर नंबर कशाला म्हणतात, फ्रॅक्शन. पॉईंटच्या इकडचे जे नंबर्स आहेत त्याला इंटिजर नंबर म्हणतो आणि इकडचे जे नंबर्स आहेत त्याला फ्रॅक्शन नंबर म्हणत असतो. मग बघा इंटिजरचे नंबर पॉझिटिव्ह घ्यायचे आहे तुम्हाला, बरोबर आहे. इकडे 1, पुढची जर व्हॅल्यू असेल तर 10 चा पॉवर 2 अशा प्रकारे. फ्रॅक्शन नंबरचे 10 चा पॉवर काय घ्यायचा आहे, मायनसमध्ये घ्यायचा आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे आपण या रिलेटेड डेसिमल नंबर सिस्टीमचा जो फर्स्ट टाईप आहे डेसिमल नंबर सिस्टीम, तर त्या रिलेटेड आपण बेसिक ज्या माहिती आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. तर हे लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. तर भेटूयात आपण पुढील अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.